स्वामी म्हणतात, कुणी तुमच्यावर टीका करत असेल, निंदा करत असेल किंवा तुमच्याबद्दल ईर्ष्या व्यक्त करत असेल तर देवाचे आभार माना. कारण तुमच्याविषयी टीका, निंदा, ईर्ष्या करणाऱ्याने स्वतःच कबूल केले आहे की तुम्ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहात, बुद्धिमान आहात. म्हणूनच त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल ईर्ष्या निर्माण झाली आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर साखरेचं घेऊ. साखरेला कोणी दगड म्हटलं म्हणून साखरेची चव काही बदलत नाही. त्याप्रमाणेच आपलं व्यक्तिमत्व असतं. भिवू नका, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, कुणी तुमच्यावर टीका करत असेल, निंदा करत असेल किंवा तुमच्याबद्दल ईर्ष्या व्यक्त करत असेल तर देवाचे आभार माना. कारण तुमच्याविषयी टीका, निंदा, ईर्ष्या करणाऱ्याने स्वतःच कबूल केले आहे की तुम्ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहात, बुद्धिमान आहात. म्हणूनच त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल ईर्ष्या निर्माण झाली आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर साखरेचं घेऊ. साखरेला कोणी दगड म्हटलं म्हणून साखरेची चव काही बदलत नाही. त्याप्रमाणेच आपलं व्यक्तिमत्व असतं. भिवू नका, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.